भगवान परशिवले आवास निवास कैलास. कैलासा भितरी परमेश्वर ते गेले कुटुंबाबरोबरी वास करता असा. प्रायः कैलास हिमगिरी ते आयसाचे गुड्डो चंप्याल तसले क्षेत्र स्थळ. थंय एक सुंदर याल तसले गुहे भितर तेगेले घार थंय तेगेले वास. तेका दोन्ही चेडा षडानन आणि गजानन. सुंदर संसार परमेश्वर चित्त केन्ना भगवंत दिकान्याची केन्ना ध्यान असतो तो. घार तिळताले पार्वती केन्ना आसा ताका केन्ना कसले विचार उरताले पाप. अशें आमगे न्हू तेगेले संसार बरे तरेन चलता आसा. तेलेरी मध्य मध्य परमेश्वराक अनेक वेळी संशय येता. मागील पार्वती सुखान आसा अशें दिसना मू हांगा. कितें जालें मागील पार्वतीक. अनेक वेळ तिगेले तोंडाक हास्य उरतना समाधान उरतना अशें दिसता आसा. म्हणजे न्हू सहजान विचारता आसा, हे देवी कितें अनेक फावटी हांव तुका पळयता तूं बेजार आसा अशें दिसता आसा. कारण कितकी म्हणून. तेन्ना सहजान पार्वती सांगता, ना अम्मा घरचे बाप्पा घरचे याद येता उरतकी ना. अशांगे न्हू ते कितें याद करता तुवें. तिंका आपूण घे 4 दीस राबो तिणी संतोशान तूं बी उरी तिणी बी उरून वचेची. कशी आपूण घेवच्यो तिंका. कसलो सोड आपूण घेवच्यो तिंका हांगा आमी. राबचे समो घार ना. तुमी 5 जा बशिल्ली उरताची. हांय भितरी एक गुहे भितरी कितके करका खावका. थिंका आपूण राबोवन घेवचें जाता कितू आमकां हांगा. काही ना आसतना तिंका राबोवन घेवची कशी यो म्हणची कशी. तिने आयले बेची तोंडाक ताच्या वताची सोळेरी 2 दीस बी हांगा राबतना हो तिणी. अशा न्हू मस्त पश्चाताप येता म्हाका बेजार येता. आमगे कडेन तें वेवस्थीत ना म्हूण सांगे न्हू सहजान पार्वती केन्ना सांगता की. तेन्ना परमेश्वरा बेची ते विशीं हय म्हण दिसता. ओहो तुगेले आवय घरचे याद येता म्हण तूं बेजार करता उरता. तिने हांगा येवचें जावत म्हूण बेजार करता उरता. हय खरेची कितें केलें रे तिने हांगा येवचें शकतले. तेन्ना पार्वती हेचे संदर्भ म्हूण सांगता आसा. जर मागीर बाप्पा घरचे येवका म्हणलें कोण तरीची आमगेले एक बरें घार उरका. आमगेले एक अत्यंत आनंददायक तसले वातावरणाचे भितर घार उरका. तेन्ना तिने येवताची उरताची आमगे बरोबर उलोवचें शकताची. तसले घारा वेवस्थीत तुमी करून दिले बरें म्हणून केन्ना मागणी दवरता की. तेन्ना परमेश्वर तोंड थोडें सांज जाता. तो सांगता, पार्वती तसले घार राबचे तरी म्हाका योग आसले रे. हांव इतलेच कित्याक गो हांगा उरता आशिल्लो हिमागोडावंच उरता आशिल्लो. म्हाका ते घरा राबचे योग ना गो. अशान हांव हांगा आसा. अशांगे न्हू तूं कितें घार बांदकावण विचार करता आसा ते म्हाका योग नाशिल्ले काय तरी ते तुगेले विचार कितें आसा परिपूर्ण जाता म्हूण म्हाका कांय दिसतना गो म्हूण केन्ना सांगता की. तेन्ना पार्वत सांगता, तशें कितें म्हणटा तुमी. तुमी कितें योग ना म्हूण टाकून घेताची. तुमकां कोण सांगिल्ले तुमगेले भाग्य ना तुमगेले योग ना म्हणून. प्रयत्न करया न्ही. तुमी अजून प्रयत्न केलो ना. अशान तुमकां दिसता आसा योग ना म्हणून. तुमगेले भक्त लोक पळया कोट्याधीश हांगे न्हू पृथ्वी लोका भितरी व्हडले महल कंगे न्हू सुंदर जीवन करता आसाची. खून तुका कमी ना तिंका. अशें आसतना तुमी मात्र काही नासतना हांगा आसाची. तिने श्रीमंत जाल्ले तुमगेले निमित्ताचे पुराच. तुमगेले भक्त ते पुराच. अशें न्हू तुमगेले भक्त खंय कितें आसाची. तुमी अशी उरची म्हाका कांय योग्य दिसना. यद्य प्रयत्न करून पळया जातले म्हूण सांगे न्हू.
पार्वती उतराक प्रायशः परमेश्वराक होकार दिवक येता. तेन्ना परमेश्वर एक प्रश्न विचारता, तूं कितली घार बांदका म्हूण सांगथय गो? आमचे कडेन खंय पयशे आसा गो तितले घार बांदच्याक? मागीर सगळे संपत भक्त लोकांक दिल्या ही पुराची. अशें मागे कडेन आनी घार बांदचे पयशे ना गो, ते कशी बांदचे गो म्हणून. जेन्ना पार्वती याद करून दिता, तशें कितें काय ना म्हणून घेता तुमी? तुमगेले मित्र, तुमगेले अत्यंत भक्त कुबेर, तुमगे चरण दास तो, त्याक तुमी सांगया कशें जावं तसलो घार म्हणटा तुमकां. तुमगेली उंच्यो अनन्य भक्ती आसता कुबेराक. तेजे बरोबरी मागील गजानन षडानन आसात न्ही वे, तिनवी घार बांदच्या कामां सहाय करतात न्ही वे. तुमी कितें भिताची? भांचे तुमी मन करया पळया म्हणून. परमेश्वराक मना भितर हा अशी पार्वती खंय घरार आपची पिश्शी आयल्या म्हणून बी दिसता का? हां अडना तुवें सांगलेशी जावो. आतां एक जागो सोद न्ही घार बांद केले रे. खंय बांदया? हांगा बांदया? हें नाका बा, कड मस्त हांगा तोडून घेवचे कश्ट. अशा न्हू एक सुंदर असो प्लेस आमी घार बांदका, आमी घार बांदचे खातीर जागो सोदया म्हूण सांगे न्हू. परमेश्वर पार्वती घेवन बसून गे न्हू नंदी उंच सवारी करता वता असा आकाश मार्गाचेरी. परमेश्वर अनेक जाग दाखयता, ते जागे पळय, हे जागे पळय, ते बरे आसची पळय म्हणून. पार्वती खंयचे सिलेक्ट करतना, खंयचे आयके करतना. प्रायशः उत्तरांतल्यान सुटिल्ली तिणी दक्षिणाचे अंत्यंत्य भागा पावता आसाची. भारताचे गडी हद्द मुसळता आसा. मुखार पळयताची एक सुंदर जाले तसले समुद्रा मध्ये नडुगड्डे, आयलँड, सुंदर जाले तसले प्लेस. पार्वती सांगता घार बांदले रे आमी हांगा बांदया. परमेश्वर विचारता हांगा समुद्रामध्ये हे नडुगड्ड्या उंच्यो हय हांगा बांदले रे तुमगेले भक्ताल कर म्हाका जावत ना. इतलेच न्ही बाकी कोण बी हांगा येवत ना. आराम उरीत आमी. तथास्तु म्हणटा परमेश्वर. अशी आमगे न्हू परमेश्वर कुबेरा सांगून थंडिता, पळय मागील बायजेन मन कला एक घार बांदून घेवन उरखय, घार बांदची वस्त कर रे म्हणून. तेन्ना महादेवानी मन कला तेन्ना कुबेरा कितलो आनंद. भगवंताक घार बांदची योग म्हाका मेळ्ळी म्हणजे न्हू कुबेर तिगे सगळे सहवर्ती लोकांक घेवन गे न्हू ते आयलँडा वता, नडुगड्ड्या वता. नडुगड्ड्या वचून गे न्हू सुंदर जालें तसलें एक मंदिर, अद्भुत जालें तसले सुवर्णमय जालें तसले घार बांदता. घाराक आम थंय जाता आसा. पार्वती परमेश्वर मध्य मध्य ते घारा कशी जाता आसा पळयता आसाची, वचच्या आसा जाता आसाची. सगळे घारा काम जाले. घारा काम जाल्या नंतर ताका बेग घांगे न्हू परमेश्वराक हाण दिता आसा. कुबेर भगवंता तुवें सांगले प्रमाण तुगेले एक सेव करचे म्हाका अवकाश मेळ्ळे, घार बांदून जाले. आतां केन्ना जावका तुवें ग्रह प्रवेश करचे अडना, थंय उरचें अडना म्हणून. केन्ना बेग हात परमेश्वरा दवरता की पटने पार्वती ते बेग हात काडून घेता. पळया हांवें सांगलें नाशिल्लें तुमकां घार जावत ना म्हूण सांगिल्लें न्ही, पळयात घार जाल्ले. केन्ना वचून दाबया म्हूण मूर्त काडया, आमी वचून दाबया. परमेश्वर सांगता तशी घार बांदली जाल्ले कितें गो, तशी आमी वचून दाबोयात कितें गो. मागीर सगळे परिवार आसा, देव आनी देवत लोक आसाची. थिंग कुटूंक लोकांक ग्रह प्रवेश आपयका, थिंग सत्कार करका, आदर करका. अशें करून व्हड फंक्शन करा मोच्या म्हूण सांगतना अडना म्हण जाता. ते प्रमाण परमेश्वर सुंदर तसले एक मुहूर्त वरके काडता. आतां मुहूर्ताक वैदिकान कोण आपिचे? परमेश्वरा घालचे ग्रह प्रवेश म्हणल्या नंतर साधा वैदिक कुटुची कामां पडतना. प्रकांड पंडित महामेधावी एकलो विद्वान सेवका म्हूण सांगे विचार करता आसतना रावण याद येता परमेश्वराक. रावण मागील भक्त ब्राह्मण इतलेच न्ही प्रकांड पंडित तेगे कंटन हें काम करसून घेवका म्हूण सांगे न्हू रावण सांगता पळय मागिले घार बांदून जाला ग्रह प्रवेशाक वैदिक्यान तुवें येवका, तुवें चलोवन येवका म्हणून. रावणा मस्त आनंद.
भगवंताले मागील देवाल घार भांचे म्हणे किते ते घरा गृहप्रवेशाक हाई वैदिक्यान वच्चे म्हणे किते हेजिकिंत भाग्य किता सामून सांगेनु अंगीकार करतो तो आनीची गृहप्रवेशाची कार्यक्रम सुरुवात येता. गृहप्रवेश पार्वती पहिले उजी पायी भितर धरून भितर वता. नंतर परमेश्वर येता. सगळ्या देवान देवत भितर इकताची अत्यंत अद्भुत रियाल तसले घार. भांगराचे घार वज्र वैडूर्याने त्या घारा अलंकार कुबेरान कल्लासा. कारण परमेश्वर उरतसले घार नेवेते मागीले परमेश्वर देवानुरची घार नेवेते म्हणजे सकल सौलभ्य थंय कलत्याने. अशानु सगळे देवान देवत लोक थंय रिक्ताची पळयताची. अवताण कोट येता जेवणा कार्यक्रम जाता. सगळे लोकची हे कंगेनो ईश्वराक धन्यवाद सांगताची. परमेश्वरा मस्त संतोष जाले इतलें सुंदर जालें तसलें तुवें घार बांदून घेवन तूं हांगा राबचे आयलो. तेन्ना परमेश्वर सांगता म्हाका इश्ट नाशिल्लो रे हें पळय हे गेले हें सांगलें पण कर केलें म्हाका हडना कितेले जालें न्ही आतां हांगा आरामशीर उरया म्हणून सगळे देवान देवत लोक सगळे ऋषी म्हणजे लोक तेंगे घरा वताची. जाल्यार एक मनुश्य मात थंय बसून आसा. तो कोण म्हळ्यार रावण. रावण कितें हांगा बसून आसा म्हणजे परमेश्वराक आश्चर्य चिन्हे आश्चर्य विशय अशें सांगे न्हू. तो रावण विचारता आसा मोठो काम सुमुखन करून दिल तुवें मस्त संतोष जाले आतां मुखार कांय ना लास्ट कुलो वच्चा म्हणू हांव आशिल्लो लास्ट म्हाका कुलो वच्चा म्हणू. तेन्ना अर्थ ताका ईश्वराक ओ हो वैदिक्यान हें काम केलाले हेका दक्षिण दिवं का म्हणून. अशें सांगे न्हू परमेश्वर सांगता हे रावणेश्वरा बारे छंदकन काम करून दिलं तुवें. अत्यंत सुश्राव्य जालें तसले वेद मंत्रांनी अद्भुत जालें तसले गृहप्रवेशाक काम करून दिले. आतां तूं वचका म्हणटा कितें तुका दक्षिण दिवो गुरुदक्षिणे वैदिक संभावने कितें दिवो तूं सांगी म्हणून. तेन्ना रावण पांयपण सांगता परमेश्वरा तुगेले घरा गृहप्रवेश करचे योग मेळ्ळे म्हाका पुण्य म्हण टाकूंक येता आसा आनी म्हाका कितें दक्षिणे. तुगेले आशिर्वाद निमित्त हांव सुसंपन्न जावन आसा म्हाका कांय आवश्यकत ना. तुगेले आशिर्वाद उरले पुरो अशें सांगे न्हू. सहज अनुची बाकी उठू क्लीन करता आसले उठू क्लीन जाले. आतां तुका सांगून वचका म्हूण आयलोलो हांव तुका आशिर्वाद दी वता म्हूण सांगता. तेन्ना ईश्वर सांगता तशें जावत ना. तुवें इतलें बरें करून काम करून दिला वट लोकांची तुगेलें हें काम पळोवन संतुश्ट जालाची. अशा न्हू तुवें खाली हातीन गेले री म्हाका हें पुण्य फल मेळटा रे इतलें व्हड काम केलेलें. अशान तुवें कितें तरी विचार करचे कितें विचार हांव तुका दिता कांय चिंता करनाका तूं मागीलो भक्त मेळकेन सांगता की. तेन्ना रावण आश्चर्य कितें जाता आश्चर्य कितें सांगे न्हू भगवंता खरेची हांवें कितें विचारले दिता तुमी खरें मरे या तें काय संशय करता तूं कितें विचारी हांव तुका दिवच्या तयार आसा कारण तुवें बरें काम करून दिलें आसा. म्हळ्यार सांगता की तितले भितर पार्वती थंय येवन पावता. पार्वती पळयताची रावण सांगता परमेश्वरा जर तूं कितें तरी दिवका म्हण आसतली हें घार म्हाका दिवन सोडी. तथास्तु म्हणटा परमेश्वरू आनी पार्वती घेवन भायर पडता. हे देखून पार्वतील तोंड अकराळ विक्राळ जाला काळे जावन गेला. परमेश्वर चिंतिना ते अशें सांगे न्हू सुवर्णमय लंक कितें आसा ते रावणा पाला गेल्ले ईश्वर घार आशिल्ले ते त्याणें घेतले. अशान ईश्वरू पार्वती घेवन यो हांवें तुका पयलें सांगलें नाशिल्लें म्हाका घार रावची योग ना गो म्हणून. जाल्यार बी तुवें हट्टान मनसून घेतलें पळटा आतां कोणाक आतां कळसून दिलें जाल्यार तुवें म्हणून सांगे न्हू घेवन वता. पार्वतीक मस्त बेजार पश्चाताप कांय उलयत ना. उलीचे गेले कितें तरी अवांतर जाता म्हणचे चिंतने. परमेश्वर सहजानोची हिने पुन्हा तेंगेली हिमालय येवचे पावताची. पावल नंतर पार्वती देंवता ईश्वर बी देंवता आनी तेगे स्थाना वचून बसता. पार्वतीला तोंड पळोवन गे न्हू सहजान परमेश्वर सांगता कितें बेजार करता गो हांवें तुका पयलें सांगलां पळय म्हाका घार बांद राबचे योग ना तसले अवकाश म्हाका ना म्हणून. जाल्ले बेची तुगे हट्टा खातीर घार बांदले पळयलें न्ही तुवें कितें जालें म्हूण सांगे न्हू. आतां बेजार करनाका संतोशीचेर उरी आमकां कितें कमी जालें ना आमी आराम आसा हांगा.
म्हणटना सहजानुची पार्वतीक धैर्यान सोडता. त्या सांगता तुमकां दादल्याक कांय कळटना म्हळ्यार कांय कळटना. तुमकां दादल्याक कांय कळटना म्हळ्यार कांय कळटना. कारण रावणाक थोडेच भांगरां दिन धांडीत सोडून घेवन तुमी तुका कित्या कोणीचें काम आसा तुमकां. थोडे दिल्यार घेवन वता आशिल्लो तो त्या सोडून घेवन तुमी भोळा शंकर म्हूण सांग घेवन कितें जावका सांगी म्हणटा तेणें तशें म्हळें. तुमकां येदी बी बुद्धी ना म्हूण सांगे न्हू. ईश्वराच्यान सांगता की ईश्वर बी थंडी आता एक पटी. मागीर गुरू बी म्हणटा आशिल्लेची आमी इतली विधी शिकून आसले बीच मारया घरा भितर गेले म्हळ्यार आमी अनपडची म्हणून. कित्याक विचारलें गुरू कोणें ना रे. मागीर बायल केन्ना सांगता उरता तुमकां कांय बुद्धी ना कांय कळटना म्हूण सांगे न्हू. खरेची भायल्या मुखार आमी कितली विद्यावंतले बेची किंमत ना रे ताका. तिने कांय केन्ना म्हणचे आमकां अनपड तुमकां कांय कळटना तुमकां येदे बुद्धी ना म्हूण सांगता उरताची. तुमी कांय तांकां उत्तर दिवंक ना कितें गुरू कणें न्ही. उत्तर दिवीत आशिल्लें रे आनी झगडी येता वत न्ही. कितें उतर दिवीत आशिल्लें ते नाशिल्ले कातर गो तुका भानून घेतलें हांवें म्हूण सांगीत आशिल्लें. तें सांगू जावत ना न्ही. अशें सांगून उगी बसचें पडटा रे म्हणून. तशी जाल्यार ईश्वराचो काणी बी पाप. केन्ना पार्वतीन सांगलें की तुमकां कांय कळटना म्हणून थंड बसलो ईश्वरू. खडे ईश्वर विचारता म्हाका कांय कळटना अडना मुखार तूं सांग तुका कितें तरी कळटा न्ही तूं सांग. तेन्ना सांगता आतां हें उठूची मस्तीतले गोंदल गद्दल नाका. कोणा सत्कार अवतार कुतकार कांय नाका. आमी दोगो लोक दोन चेडा घेवन घेवन आनी मुगेल गणा घेवन घर बांदया. आमी आरामशीर उरया. हें कोणा तरी भट्ट आपयलें मात न्ही वे ताका दक्षिण दिवका म्हूण ताका त्या दिवका हे दिवका म्हूण तापत रया. कोणाक आपयत नाको आमी दोगो लोक म्हण घर बांदया म्हण केन्ना सांगता की हें प्रयत्न बी करया अडना. खंय म्हण जाग सांगी. आनी हें सांगता जाग पळयताची थंय हांगा वच कितें बद्री क्षेत्र छंद आसा अलका नदी मुखार वता आसा थंयच हांव तुमी षण्मुख गणपती आनी तुमगे गण आसा न्ही वे छंद करून घर बांदया आमी उरया आरामशीर. परमेश्वर सांगता तुका खरें दिसता तें घर बांदलां आमी उरूं येता म्हणून. हांवें सांगलें ना तुमकां कोणाक आपयत नाका कोणाक दृश्टी पडत नाका भट्टाक आपयत नाका. आमी भांचे आमी वचून उरचे अडना तशें देव. अशें हांव न्हू बद्रिका क्षेत्रा भितरी सुंदर तसले प्लेस पळोवंक गे न्हू हेनी थिंगे सगळे परिवार हे न्हू एक सुंदर जाल तसले शिलामय जाल तसले घर बांदूंक येताची. घरा काम कंप्लीट येता ते घर जावन उरतना मंदिरा टायप सुंदर जाल तसले भव्य जाल तसले एक सुंदर मंदिर अशीची घर बांदूंक गे न्हू. परमेश्वरू परिपूर्ण जाल्ले म्हूण सांग संतोशान आसा. पार्वती मना भितरी एक नवनी भावने. पार्वत सांगता पळया कशें जालें आतां न्ही कोणाक आपयत नाका ग्रह प्रवेशाक. आमी दोगो लोकच वच्चे आरामशीर उरचे अडना म्हणटा परमेश्वरू. अशान एक मुहूर्त पळोवंक दोगो लोक भितर वताची आरामशीर जीवन सुरवात करता आसाची. प्रायशः एक दीस जाले 2 दीस जाले पार्वतीक मना भितर एक खोशी. कारण मागीर मना प्रकार एक घर जाले आमी हांगात उरता आसाची. मागीर बापा घरांतलो हांव आपयत तिणी बी हांगा चालू उरूं शकताची म्हण ते आनंदा भितर आसा. आनी एक मना भितर दिसता आसा. मागीर घोवान सांगिल्लें घरा राबची योग ना म्हणून. आतां कशें जालें घर बांदलें ना आमी घरा राबता ना आमी म्हूण सांगे न्हू संतोशा भितर पार्वती आसा. अशीची थोडे दीस गेल्लेची. एक दिवस सहजानुची शिवा आनी पार्वती न्हांवचे खातीर घराच्यानी अनती दूर आशिल्ले तसले अलका नदी दिकांनी वता आसाची. रानाचे वाटी सहजानुची वता आसतना खंय की एक बालक रडता आशिल्ले तसले एक सावंड आयकता तांकां शब्द आयकता. कोण रडता आसा हांगा रान्ना भितरी म्हूण सांगे न्हू पार्वतीक अत्यंत आश्चर्य जावंक न्हू सोदूं वचचें सुरू करता. तेन्ना परमेश्वर सांगता कोण रडतले गो रान्ना भितर तूं कितें बोड वायटकन घेता. आमी न्हांवचें वचचें न्ही यो न्हांवचें वच.
हे उगी बशा तुम्ही तशूट कशी करूया आता कोण की चैडाल रच्चे आवाज हे पळया कोण की म्हूण सांगे न्हू इशाराक ओड्डून व्हरता मुखार पळयचे गेल्यार एक सान 5-6 वर्साचे चल्लो एकाकी जांगे न्हू रडता आसा तेन्ना पार्वतीक अत्यंत आश्चर्य जाता ते चल्ले लागीं वता ताका सांत्वन करता कितें रडता आस तूं कशें सांगेन पावलो म्हूण सांगे न्हू जाल्यार चल्लो कांय उलयत ना आनी रडता आसा तेन्ना पार्वती दिसता हेका पट्टा उबो केला अशें सांगे न्हू हेका थोडे आहार घालका म्हूण सांगे न्हू ते चल्ल्याक यो तुका मागीर घरा वचूंक गे न्हू दूद पायचे दिता हण्ण दिता खा तूं थोडे वेळ समाधान कंगे न्हू तूं उरी म्हूण सांगूंक गे न्हू ते चल्ल्याक घेवचें वता तेन्ना ईश्वर सांगता पळय नाका तो कोणाचें म्हूण तुका बी गुतना म्हाका बी गुतना तो हांगा उरो ताका समाधान करूं वचनाक तूं उगी बशया तुमी ह्यो चल्लो इतलो छंद चल्लो रडता सांगा अशें सोडून वचचें का खंय तरी प्राणी फांसवळ हेका रान पयलें हें अशा न्हू हेका घरा आपोवन गे न्हू हेका थोडे खावचें दिंगे आमी नंतर न्हांवचें वचा म्हण सांगे न्हू पुनः पार्वती वत्ता आयकन ते चल्ल्याक घरा घेवन वता ईश्वर बीच अनिवार्य तेगे फाटी वता घरा आपोवन ते चल्ल्याक दूद पिवचें दिताची खावचें हण्ण दिताची हंपल दिताची समाधान करताची केन्ना थोडे दूद पिता तेन्ना थोडेची चल्लो तेन्ना रडचे राबयता हट करचे राबयता हण्ण खावचें दिताची आनी खावचें दिंगे न्हू सान एक बेडशीट खांगे न्हू पार्वत सांगता पळय हांव दोगू लोकूची न्हांवचें वता आसाची तूं हांगा उरी हां खंय वचनाका हां हें तुगेलें घाल म्हूण दाखोवंक गे हां म्हूण सांगूंक गे न्हू हें दोगू लोकूची न्हांवचें एका तरी परतून भायर पडताची हें दोगू लोक न्हांवचें येताची परतून भायर पडताची ईश्वर सांगता आसतो तूं चल्ले ते कितें थंय सोडून कितें आयले तूं ताका म्हणून आनी खंय सोडचें ताका आमी न्हांवता थंय बसयात ताका आमी तेणें आराम जावन उरक न्ही ताका सांगून आयलें ना तुगेले घर आराम उरी म्हण हांगा तुमी कितें चिंता करताची आमी न्हांवन वचया या हां म्हणटा परमेश्वरू तथाच म्हण दोग लोक न्हाताची न्हांवन परतून घरा वताची घरची बागील घाण आसा बागील धाडिताची कोण आसा भितरी कोण गेले भितर आमी नासतना बागील काडया म्हणून तेन्ना ते चल्लेलो आवाज येता हांव आसा भितरी आमा हे बागील काड पुता आमी आयल्याची शिव पार्वती तुमी कितें हांगा आयल्याची परतून म्हण विचारतो चल्लो हे आमगेलें घर रे हें तेन्ना तो चल्लो सांगता वच कितें सांगलें तुवें तूं गेलें घर तूं हांगा उरी म्हण सांगलें ना आतां बागील काडत ना हांव अय्यो शिव शिवा आतां कितें करचें हांवें सांगलें ना पार्वती तुका म्हाका घरा रावचो योग ना म्हणून आतां कोण करून घेतले तुवें करून घेतिले त्यान हांवें करचें बरो चूक आतां कोण करले तूं गेले घरा राव म्हूण सांगितलें कोण तुवें ताका तो कमीत न्ही यादोरो तो महाविष्णू सांत बालक जावन तुका मोस करचें तो आयलो आतां तो भितर गेला आतां तो मागीर करतना यो वचा आमी म्हणटा पार्वती घे न्हू पुन्हा कैलासून राबता म्हणजे कथा आयकल नंतर हे कितें बद्री भितर कितें घाल बांदिले ते बद्री नारायणाल घार जावन गेले थंय तो उरचें लागलो पार्वती परमेश्वर पुन्हा कैलास वचून वास करचे लागले म्हणजे कथा कळ्ळे नंतर पार्वती दिसलं खंय मागेली चूक कशी दिसता आसा हिने सांगलें सुमूच घरा राबची योग हिंकना केन्ना हिंकना म्हणजे म्हाका आनी खंय येतले घोवान आशिल्ले योग बायल येवचे शक्य आसवे उरो आशिल्ली तितल्यो सांगा उरया म्हण सांगे न्हू पार्वतीन पुन्हा थंय संसार सुरवात केल्ले म्हणजे कथा आयकले नंतर आमगे कळणेवचें सत्य कितें जर आमगेलें भाग्य भितर तरी नाश उरले खंयचे योग आमी जिवना भितर ते अनुभवशीचे जावूत ना म्हणून कोण उरतो परमेश्वर जाले उरो खंयचे व्हड अधिपती जाले उरो खंयचे स्थानमान जाले उरते मनुश्याक ना तेजे कडेन कितले दौलत जाले उरो जाल्यार मनुश्या योग जावका भाग्य जावका भाग्य उद्यमात आमी कितें करीत ना भाग्य नाश उरले आमी कांय करूं येवना जिवना भितरी अशानुची पांडव लोकांना आयडियल तसले कुंती देवी सहजानुची भगवंता कडेन प्रार्थना करता सगळ्या जगातल्या लोकांक प्रार्थना करता ते कितें म्हणू भाग्यवंतं प्रसूयेथाः न शूरं न च पंडितं
शूराश्च कृतविद्याश्च वसंती मत्सुतावने म्हणून. हे लोकांनो, तुम्ही चेडा जन्मा घालता आसतरी भाग्यವಂತ चेडा जन्मा घालया. केवळ विद्यावंताल चेडाक शौर्यवंताल चेडाक जन्मा घालनाकाची. कारण मागील 5 चेडा अत्यंत शूर अत्यंत विद्यावंत त्या तिंक भाग्य नासले का तरी तीन वनवास वचचे पडले म्हणजे दुःखाचे एक कथा सांगता म्हणजे असलेली प्रायशः मनुष्या जीवना भितर भाग्य कितले मुख्य म्हणजे सत्य आम करत्यावच पडता. अशें आमगे न्हू भाग्य कितें आसा, भाग्य भितर आसले मात्र आमी कितें करूं शकताची. सहयान प्रश्न येता तशें म्हणून भाग्य येवचें कशें तें म्हणून. ते भाग्याक आमकां मेळका म्हणजे आसतरी त्या कशें तसले वाटी भगवंताले आराधने. भगवंत शब्दाक अर्थची भाग्य दितलो आमकां म्हणून. भाग्यवंत भगवंत, भाग्य दितलो कोण ताका आमी भगवंत म्हणटाची. केन्ना ते भगवंताक अन्य रितीचेर आराधना करताची. भगवंता कडेन भगवंता म्हाका हें एक भाग्य करून हिसून दिलें तूं म्हूण सांगताची. तेन्ना ते परमेश्वराक खंयचे होट न्ही तो खंयचे लेवीच आमकां दिवचें शकता. अशें आमगे न्हू भगवंताला आराधना करका. भगवंताला आराधने बरोबर आमगेली निरंतर एक प्रार्थना उरका, भगवंता म्हाका हें काम जावका करून दिलें म्हणून. तेन्ना ते भगवंताला आशिर्वादा निमित्त आमगेल भाग्योदय जाता, फलीत जाता, आमगेल काम जाता. अशें त्या दिवस सांगिल्ले पट्टी बरेच का तरी. कारण कितें ते पट्टी बरयता गेले निमित्त कितें 49 पट्टी आमी बरयताची. तितून भितरी पुन्हा पुन्हा ते मना भितर स्मरण येता उरता, आमी चिंतन करता उरताची. ते चिंतन परमात्मा पर्यंत पावता, थंतन परमात्मा म्हाका आशिर्वाद मेळटा म्हणून. अशें आमगे न्हू हें कितें चिंतन आसा, हें चिंतने भगवंताला आशिर्वाद घेवचे कथा अशें तसलें चिंतने. अशें आमगे न्हू आमगे जिवना भितर भाग्य उदय जावप म्हणजे आसतरी ते भगवंताक आराधन करका. आराधन कंगे न्हू आमी भगवत कृपेक पात्र आमगे न्हू संतोषान उरका. तेका तरी तसलें एक वातावरण आमकां सगळ्यांक निर्माण जावो. तसलें शक्ती सामर्थ्य भगवंत आमकां सगळ्यांक दिवो म्हणजे विशेश तसली मागणी श्रीदेवीले चरणानंद करता आसा.